श्रोतेहो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकूयात तूर लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या विषयावर निखिल मधुकर तेटू, मुक्काम पोस्ट कुर्हा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आकाशवाणी अमरावतीच्या शेतीविषयक ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या राज्यातील महत्त्वाच्या कडधान्य पिकांपैकी तूर हे एक प्रमुख नगदी आणि अन्नधान्य पीक आहे. तुरीमुळे जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होते, तसंच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यही मिळतं. पण बदलतं हवामान, कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे तूर उत्पादनासमोर अनेक आव्हाने उभी राहिलेली आहेत. या पार्श्वभूमीवर तुरीचं अधिक उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण उत्पन्न मिळवण्यासाठी सुधारित वाणांची निवड, योग्य लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड रोग व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे निखिल मधुकर तेटू यांना, जे नैसर्गिक शेती फार्मर मास्टर ट्रेनर आहे, कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती इथे, आणि हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. निखिलजी, आपलं ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. श्रोतेहो, आजचा आपला जो ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे तूर लागवड तंत्रज्ञान. तर निखिलजी, सगळ्यात पहिले मला आपल्याला विचारायचं आहे की तूर पिकाचं उत्पन्न कमी येण्याचं मुख्य कारण काय आहे? सुरुवातीला तूर पिकामध्ये सर्वात मोठा बायोमास तयार होत होता. त्याचबरोबर तुरीचं जे काड निघत होतं ते तुरीचं काड जवळपास लवकरात लवकर 2 ते 3 महिन्यामध्ये कुजत होतं आणि ते दुसऱ्या पिकाला मुख्यतः येत होतं. पण आताच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा मोठा तयार झाला की बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली. जमिनीतला जे सेंद्रिय कर्ब आहे, जो डिकम्पोजिशन बॅक्टेरिया आहे, तो फार कमी झाला. त्याच्यामुळे आज तुरीचं काडसुद्धा फार लवकर कुजत नाही. त्याच्यामुळं तुरीचं उत्पन्न आपल्याला सहजासहजी कमी येत आहे आणि तुरीवरील उत्पादन खर्च स्वतः आपण वाढवलेला आहे. अच्छा, अमरावती जिल्ह्यात पारंपरिक पद्धती कोणत्या आहेत? तूर उत्पादन आपण जेव्हा करतो तर त्या अनुषंगाने काय सांगाल? सुरुवातीस पावसाचं प्रमाण सर्वात जास्त होत होतं आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरत होतं, म्हणजे शोषलं जात होतं. पण आता प्रॉब्लेम असा झालाय की सर्वात जास्त जमिनीवरती रोटर आणि ट्रॅक्टरचा बजाव होत आहे. त्याच्यामुळे आज जमिनीमध्ये पाणी शोषल्या जात नाही, वरूनच पाणी निघून जातं. त्याच्यामुळे आज सगळ्यात जास्त पाणी नदी आणि नाले ओढ्यामध्ये जात आहे. मोठा प्रॉब्लेम हे झालेला आहे की आज तुरीमध्ये उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न कमी झालंय. जमिनीची सुपीकता ढासळल्यामुळं सर्वात जास्त तूर या पिकांवरती कीड आणि बुरशी यांचा प्रादुर्भाव होत आहे. अच्छा, तर ह्याच अनुषंगाने आता मला आपल्याला विचारायचं आहे की आधुनिक पद्धतीमध्ये तूर लागवड शक्य आहे का? हो, तूर लागवड आधुनिक पद्धतीमध्ये शक्य आहे. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जवळपास बेड आपला 3.5 फुटाचा जर घेतला आपण वरत्या, तर त्याच्यावर आपण तूर 1 तास लागवड करू शकतो की ज्या तुरीमध्ये आपलं डिस्टन्स मोकळं राहील, त्याचबरोबर हवा खेळती असल्यानं सर्व दाना तुरीचा पक्वा होईल आणि त्यानंतर तुरीतलं जे मेजर प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये वांज रोग येतो, मर रोग येतो, तो कमी होणार आणि उत्पन्न तिथं आपलं वाढेल. त्याचबरोबर तुरीतलं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे आपण रायझोबियमच्या गाठी म्हणतो, म्हणजे नत्र स्थिरी करणारे जीवाणू, ते सुद्धा लवकरात लवकर तूर या पिकाला उपलब्ध होणार. त्याचमुळे आधुनिक परिस्थितीमध्ये तूर लागवड करायची तर सर्व शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे की तूर बेडवर लागवड करा, म्हणजे जवळपास तुमचं उत्पन्न वाढेल आणि उत्पादन खर्च तुमचा कमी होणार. अच्छा, प्रश्न आहे की आधुनिक शेतीमध्ये उत्पन्न वाढीचं मुख्य सूत्र काय आहे? उत्पन्न वाढीचं मुख्य सूत्र म्हणजे तर सुरुवातीला आपण जे शास्त्रशुद्ध पद्धतीने जे नांगरण करायला पाहिजे, वखरण करायला पाहिजे, ते हल्ली होत नाहीये. सुरुवातीला आपण शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये मजूर लावून कुठल्या पण तणांच्या काशा वेचल्या जात होत्या, म्हणजे हरडी जवळपास 10 फुटापर्यंत जमिनीच्या खोल जात होती. त्याच्या पण आपण तण म्हणून ते काशा वेचल्या जात होतो. त्याच्यामुळे तणांचं नैसर्गिक पद्धतीने निर्मूलन होत होतं. तसेच पक्षी सुद्धा काही जे भुंगे आहे, काही अळ्या आहे, त्या वेचून खात होते, त्यांचे कोश, अळींचे कोश खात होते. तर ह्या सगळ्या आपण कंडिशन जे आहे ह्या आपण बंद केल्या. त्याच्यामुळे आपल्याला आज सहजासहजी शेती परवडणारी नाही झाली, म्हणजे याच्यामध्ये शेतकरी आपला समाधानी नाही आहेत. कारण की जवळपास शेतीवरील दिवसेंदिवस समस्या वाढत आहे, पण आपल्या शेतमालाला भाव जो आहे तोच आहे. आता आपण प्रयोगशील शेतकरी म्हणून पण कार्यरत आहात.
आणि तरुण पण आहात, तर असे प्रयोग करण्याची आपल्याला आवड कशी निर्माण झाली? कारण आपण म्हणतो की पारंपरिक पद्धती तेही आता लोक तेही करायला कंटाळा करतात आहेत, तर आपण त्या शास्त्रशुद्ध पद्धतीला छेद दिलेला आहे, त्याच्यात कंटाळा केलेला आहे, पण अशा याच्यात तरुण असताना आपल्याला काहीतरी एक नवीन प्रयोग करावा वाटला, तर मला याविषयी आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. शेवटची सुरुवातीचीच म्हण आहे की जुनं ते सोनं. हो. सुरुवातीला म्हण होती की तण देई धन, पण आता तण आपल्याला सोनं देत आहे. शेतामध्ये जर तणच उगवलं नाही ती बायोमास तयार कुठून होणार, सेंद्रिय कर्ब कुठं वाढेल? तर आपल्याला सोनं तयार करायचं आहे. तणच आपलं सोनं आहे, जे की बायोमास कुजवल्यानंतर तिथं ऑर्गॅनिक मॅटर वाढेल आणि तिथं ह्युमस वाढेल. ह्युमस वाढला म्हणजे जमिनीतलं बॅलन्स स्थिती जी आहे ते पुन्हा सक्रिय झाली, म्हणजे पूर्ण बॅक्टेरिया ऍक्टिव्ह झाला आणि तिथंच आपलं उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं. हेच आपण समजू शकतो. आणि हे सगळे ज्या बुरशा आहे, मित्र बुरशा, तुरीच्या दाण्यावरती पूर्ण संरक्षण कवर तयार करतात. त्याच्यामुळे तुरीवरती रोग आहे, कीड आहे हे येत नाही. आणि जवळपास आपल्याला उत्पन्न जे आहे सरासरी आपल्याला रासायनिक शेतीमध्ये पण आजच्या कंडिशनमध्ये 5 क्विंटल होत आहे आणि प्युअर नैसर्गिक शेतीमध्ये सुद्धा 5 क्विंटल होत आहे. इथं रासायनिक शेतीमध्ये आपला उत्पादन खर्च वाढला आणि नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी झाला, मात्र उत्पन्न सरासरी होत. पळत्याच्या मागे धावण्यापेक्षा थोडा विचार करून जर आपण सुनियोजनाने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय शेती केली, नैसर्गिक शेती केली, तर ती तेवढीच फायद्याची ठरू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा अपाय नाही होत, सगळ्यांना त्याचा उपायच होतो, चांगलं खायला मिळतं. मला या अनुषंगाने विचारायचं की आपण या क्षेत्राकडे कसे काय वळलात? आपल्याकडे शेती होती का आणि आपल्याला ही आवड कशी निर्माण झाली? माझ्याकडे सुरुवातीला शेती होती, म्हणजे माझा जन्म 2000च आहे. 2000 पासून मी शेतीमध्येच वगडलो. त्याच्यामुळे माझं जास्त शिक्षण झालं नाही. 11वी-12वी करून मी ॲग्री डिप्लोमा केला आणि शेती क्षेत्रामध्येच वडलोय. तर शेती क्षेत्रामध्ये जे जुनं ते सोनं याच कॉन्सेप्टनं जवळपास माझ्याकडे 48 प्रकारचे भाजीपाल्याचे देशी वाहन आहे. ते मी आता खरीप हंगामामध्ये विक्री करत आहे. आणि रब्बी हंगामाचे सुद्धा वेगळे आहे. म्हणजे सिझनेबल आपण जे खातोय तेच आहे. तुरीचं एक वाण होतं की आपण जेव्हा लहान असताना वरण भात खात होतो, त्या वरणाची एक चव वेगळी होती, म्हणजे स्वादिष्ट आणि रुचकर पौष्टिक लागत होतं. पण आता ते लागत नाही, कारण की हल्ली काय झालेलं आहे, ते आपल्याला चांगलं योग्य पोषक तत्व नसल्यामुळे सर्वात जास्त आता छोटी जी पिढी आहे, नवीन पिढी आहे, ते सर्वात जास्त वेपर्स खात आहे, कारण की त्यांना एक टेस्ट पाहिजे. पण तेव्हा त्या वर्णाला टेस्ट होती, त्या डाळीला टेस्ट होती. आज ते सर्वात जास्त अति जाहील कीटकनाशके फवारणी केल्यामुळे तुरीमध्ये सर्वात जास्त 2,4-D नावाचे जे तणनाशक आहे, जे 36 देशामध्ये बॅन तणनाशक झालेलं आहे, पण ते आजही आपल्या देशामध्ये वापर करतायत. ते सुद्धा तुरीमध्ये फवारल्यानं त्या तुरीचा जो DNA स्ट्रक्चर आहे, जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितला तर तो तुटलेला आहे. त्याच्यामुळे तिथं रुचकरपणा, पौष्टिक गुणधर्म, न्यूट्रिशन काहीच येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते सकस आहार नाही लागत. आता याच अनुषंगाने पुढे अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की जमिनीची सुपीकता कशी वाढवता येणार आहे, जमिनीत सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येणार आहे, या अनुषंगाने आपण काय सांगाल? तूर लागवड झाल्यानंतर जवळपास आता तूर आपली या महिन्यामध्ये लागवड होणारच. या काही शेतकऱ्यांची लागवड झाली पण असेल. तर आपल्याला नियोजनबद्ध जर काम करतो म्हटलं तर सुरुवातीपासून आपण शेवटपर्यंत, काढणीपर्यंत नियोजनबद्ध जर काम केलं, म्हणजे एक त्याचं ड्युरेशन राहते की टाइम पिरियड हा आपल्याला महत्वाचा आहे. कारण की एकदा वेळ गेली तर ते पुन्हा परत येत नाही शेती क्षेत्रामध्ये तरी. कारण की एकदा आपण कीड जर ते कंट्रोल नाही केली, नियंत्रणाबाहेर जर कीड गेली, तर आपल्याला हाती आपल्या काहीच उरत नाही. शेतकऱ्यांचा साथी म्हटलं तर सर्वात जास्त मित्रकिडी आहे आणि 5% शत्रुकिडी मारण्यासाठी आपण 95% मित्रकिडी मारत आहे. म्हणजे आपण स्वतः बायोडायव्हर्सिटी नष्ट करण्याच्या मागे लागले. म्हणजे ते असं झालंय की ज्या फांदीवर बसल्या तीच फांदी कुऱ्हाडीने तोडल्या जाते. कारण की आज लुप्त झालेले जे काजवा दिसत होते, या वेळेत सर्वात जास्त काजवा दिसत होते लुकलुकणारे. त्याच्यानंतर वटवाघूळ दिसत होतं, घुबड दिसत होते. हे रात्रीला भुंगे, अळीचे कोश वेचून खात होते आणि त्यांच्यावरच त्यांची उपजीविका होत होती. पण हल्ली आता ते दिसेनासे झाले, कारण की शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी काहीच ठेवलेलं नाहीये. ते साप, विंचू सुद्धा त्यावेळेस खात होते. यावेळेस सर्वात जास्त त्यांना गरमी होत होती, ते बाहेर निघून घुबड, वटवाघूळ खात होते. पण हल्ली आपल्यामुळं सर्वात जास्त आपण आपला जो मित्र आहे तो पण तोडला, मित्र किडी पण तोडली. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त प्रॉब्लेम हेच होत आहे की सर्वात जास्त आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नाहीसा झाला. म्हणजे जमीन पूर्ण मृत पावलेली आहे. फक्त आपण एक
इम्युनिटी बुस्टर म्हणून त्यांना रासायनिक खत देत आहे आणि त्याच्यावरती काहीतरी उपजीविका सुरू आहे. जसं एखादा पेशंट जर म्हटलं की तो कोमामध्ये गेला राहते, त्याला सलाईन आणि मेडिसिनल चालू राहते, तशी स्टेज आजच्या कंडिशनमध्ये आपल्या जमिनीची झालेली आहे. खरंच हा म्हणजे गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की आपण काय करतो आहे आणि किती आपण आपल्यालाच अपाय करून घेतोय. म्हणजे जीवनचक्र जे म्हणतात की जीवे जीवस्य जीवनम, तर आपण दुसऱ्याचा जेव्हा घास काढून घेतोय तर कुठेतरी आपल्याही घासावर परिणाम त्याचा होतोच आहे. आपलं ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खूप स्वागत. आणि आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण तूर लागवड तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने बातचीत करत आहोत. आणि या विषयावर बोलण्यासाठी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय निखिल मधुकर तेटू यांना, जे नैसर्गिक शेती फार्मर मास्टर ट्रेनर आहेत. तर निखिलजी, आता यानंतर मला आपल्याला विचारायचं आहे की आपण जेव्हा लागवड करत असतो तर त्यावेळी बियाण्यांची निवड आवश्यक आहे का? ब्रीडर सीड आपण काय सांगू शकाल या अनुषंगाने? शेतकऱ्यांनी जर स्वतःच बियाणं जर आज पण पेरलेलं असतं तर त्या बियाण्यावरती कीड रोग जवळपास मला तरी वाटते की 10% आलेली असती. कारण की शेतकऱ्यांना सर्वात जास्त धाव आहे कृषी केंद्रामध्ये. कृषी केंद्रामध्ये त्यांना ट्रूथफुल बियाणं मिळतं, पण ट्रूथफुल बियाणं म्हटलं तर सगळीकडून ते कलेक्शन झालेलं बियाणं असतं. जर आपण ब्रीडर सीड जर वापरलं की जवळपास आपल्याकडे 50 झाडं तुरीची आपण लागवड केलेली आहे आणि तेथून जर त्या 10 झाडामध्ये जर त्या कीड आणि रोग, बुरशी, व्हायरस, कुठलंच काही इन्फेक्शन किंवा आपण म्हणूया इन्फेक्शन त्या 10 झाडावर जर होत नसेल आणि त्या झाडावर सर्वात जास्त मित्रकिडी दिसत असेल, पॉलिनेशनचा भाग म्हटलं तर मधमाशी पॉलिनेशन करताना दिसत असेल, परागीकरण करताना दिसत असेल, तर त्या झाडाच्या आपण शेंगा वेगळ्या पद्धतीने कलेक्ट करायच्या, पूर्ण त्या झाडाला सुकू द्यायच्या आणि त्याचं सीड कलेक्शन करायचं आणि ते आपण पुन्हा लावू शकतो. अच्छा. जवळपास म्हटलं तर ते ब्रीडर सीड आपलं झालं, म्हणजे आपल्या शेतकी भाषेमध्ये. आणि तेच ब्रीडर सीड आपण पुन्हा लावल्यानंतर आपल्याला उत्पन्न वाढेलच, त्याचबरोबर आपल्याला रोगकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही. तसंच दुसरी पद्धत म्हटलं तर आपण जे ब्रीडर सीड लावतोय ते ब्रीडर सीड आपण दुसऱ्याला पण शेतकऱ्यांना विक्री करू शकतो. असंच हे ब्रीडर सीड विद्यापीठमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ही पद्धत विद्यापीठमध्ये सुद्धा वापरली जातात. अच्छा. लागवड पद्धती आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या कोणत्या आहेत आणि माती परीक्षण अहवाल महत्वाचा आहे का? जलपरीक्षण किंवा माती परीक्षण हे नेहमी आमच्या ऐकिवात येतं, किंवा आता नवोदित काही असे आहेत तरुण की त्यांना वाटतंय आपण शेती केली पाहिजे, तर त्यांच्यासाठी तुम्ही या अनुषंगाने काय सांगा? शासनाचा पण माती वाचवा हे आंदोलन म्हटलं चालू आहेच, की आता मोहीम सुद्धा चालू आहे प्रत्येक गावामध्ये की माती वाचवली पाहिजे. आता आपण सर्व वाचवलं, प्राणी वाचवलं, पशु वाचवला, जल पण वाचवलं, तर आता माती वाचवली पाहिजे. कारण की त्यांना माहिती आहे मातीमधली जर न्यूट्रिशन लेवल जर एकदा पूर्ण गेली तर अख्खा मानव उपाशी राहू शकते. कारण की किती जरी अन्न खाल्ला तरी न्यूट्रिशन व्हॅल्यू न मिळाल्याने आपलं काही फायदा होणार नाही अन्नाचा. तर माती परीक्षण यासाठी गरजेचं आहे की आपला ओव्हरडोस खतांचा होत आहे, आपला शेतीवरील उत्पादन खर्च वाढत आहे, त्याच्यामुळे माती परीक्षण करणे आपल्याला फार गरजेचे आहे. शेणखत सुद्धा आपण कुजलेले शेतीला द्यायला पाहिजे. म्हणजे जवळपास आपली जे स्टेज आहे, आपण मे महिन्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधव मे महिन्यामध्ये शेणखत टाकतात, तर चुकूनही मे महिन्यामध्ये न टाकता कुजलेलं शेणखत आपण जुलै महिन्यामध्ये शेवटी टाकले तरी आपल्याला योग्य होईल, की लवकरात लवकर ते जीवाणूंचं घर आहे, जीवाणूंना खायला पण मिळेल, तिथे जीवाणू पण लवकरात लवकर वाढ होणार. आपण जेव्हा तूर लागवड करतो त्या याच्यात 2 ओळीतलं अंतर किती असायला पाहिजे, 2 रुपातलं अंतर किती असायला पाहिजे, काय सांगाल? कोरडोसाठी तर 2 ओळीतलं जे अंतर आहे, 2 तूर पिकांच्या झाडातलं अंतर तर जवळपास 6 फूट असायला पाहिजे मिनिमम तरी. आणि जर आपण ओलिताचं जर क्षेत्र घेतोय म्हटलं, जर तूर ओलित पद्धतीने आपण लागवड करत आहे, आपल्याकडे पाण्याची सोय आहे, तर त्या याच्यातलं अंतर जे आहे ते 8 फूट असायला पाहिजे 2 झाडातलं अंतर, 2 ओळीतलं. आणि 2 झाडातलं अंतर कमीत कमी कोरडो क्षेत्रासाठी, ओलीत क्षेत्रासाठी 2 फूट असलं पाहिजे. कारण की जेवढं पण त्यांना त्या झाडांना ऑक्सिजन मिळेल, नॅचरली नायट्रोजन मिळेल, तर दाना पण परिपक्व होणार, कीड तिथं लपणार नाही, किडीला लपण्याला जागा मिळणार नाही, अळींचा प्रादुर्भाव फार कमी राहील आणि ज्या नैसर्गिकरित्या आपल्या मित्रकिडी वाढतील त्यांना पण त्यांचं पोषण मिळणार. म्हणजे खायला त्यांना शत्रुकिडी मिळाल्यानं त्या पण जास्त तिथं मित्रकिडी वाढणार. बीज उगवण क्षमता महत्वाची आहे का आणि बीज प्रक्रिया आवश्यक आहे का, आपण काय सांगाल? तूर पिकाविषयी म्हटलं तर बीज उगवण क्षमता महत्वाची आहे, त्याच्यानंतर बीज प्रक्रिया महत्वाची आहे. पण माझं तर असं मत आहे की सर्वात जास्त आता आपल्याला सस्टेनेबल सीड मिळत नाही आहे कुठेच, की जे आपण ब्रीडर सीड म्हणू या ट्रूथफुल सीड म्हणू, तर आपल्याला सर्वात जास्त भेसळ सीड पाहायला मिळत आहे. तर आपल्याला बीज उगवण क्षमता घरीच करणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला खर्च माहीत होऊन जाईल की एका एकरामध्ये आपल्याला
किती किलो किंवा किती क्विंटल सीड पेरावं लागेल. तर किती किलो जर आपण सीड पेरणी करावी लागेल तर आपल्याला ते बीज उगवण क्षमतेतून आपल्याला समजता येईल. त्याच्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यकच आहे. तसं आपण नैसर्गिकरित्या जर आपण बीज प्रक्रिया करतो म्हटलं तर एक फॉर्म्युला आहे कृषी विभागाचा, त्याच्यामध्ये FIR म्हणून आहे, म्हणजे फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम. तर हे द्विदल पिकाला लावलेलं बरं राहते, म्हणजे त्याच्यामुळे उगवण क्षमता पण सुद्धा चांगली होऊ शकते, कीड आणि बुरशी येणार नाही, लवकरात लवकर ग्रोथ झाल्यामुळं मुळा जास्तीत जास्त खोलवर जाईल जमिनीमध्ये आणि ते पाणी शोषून घेणार, न्यूट्रिशनल शोषून घेणार, तिथं बायो फंगीसाईड वाढेल, म्हणजे मित्रबुरशी वाढेल. तर लवकरात लवकर आपल्या झाडांवरती कुठली बुरशी येणार नाही, बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. हल्ली सर्वात जास्त आपल्याकडे मागच्या वर्षी सर्वात जास्त पाऊस पडला तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव तेव्हा झाला सर्वात जास्त, कारण की तुरीच्या झाडाला मुळ्यांना फार तंतुमय मुळ्या राहतात, एकदम धाग्यासारख्या मुळ्या राहतात. त्या मुळ्या काढल्यानंतर तुरीचं झाड ते वाढून गेलं. त्याच्यानंतर लगेच मर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव झाला, म्हणजे पाऊस जाम मुसळधार आला, जवळपास ढगफुटीसारखं वातावरण तयार झालंय. तर तिथं सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळे मर रोग वाढला. तर या सगळ्या कंडिशन जर आपण बीज प्रक्रिया जर केली तर या सगळ्या कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि योग्यरित्या तूर आपण लागवड करू शकतो. श्रोते, आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं परत एकदा या गाण्यानंतर खूप स्वागत. आणि आज आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात तूर लागवड तंत्रज्ञान या विषयावर माहिती घेतो आहोत निखिल मधुकर तेटू यांच्याकडनं, जे नैसर्गिक शेती फार्मर मास्टर ट्रेनर आहेत, प्रयोगशील शेतकरी सुद्धा आहेत. यानंतरचा आता मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे कुठलंही पीक आलं, थोडं वर आलं, ते चांगलं फरळायला पाहिजे, चांगलं त्याचं उत्पन्न व्हायला पाहिजे, तर त्याचे शेंडे खुडल्या जातात. तर याच अनुषंगाने तूर पिकाचे शेंडे किती दिवसांनी आपण त्याची खुडणी करायला पाहिजे, काय सांगाल आपण? तूर लागवडीचा जो आपला पहिला दिवस असेल, समजा आपण 1 डिसेंबरला 1 जूनला जर आपण तूर लागवड केली तर जवळपास तिथून 45 दिवसांनी आपण तुरीचा शेंडा खुडला पाहिजे. तुरीचा शेंडा खुडल्यानंतर तुरीला फुटवे येतात हे आपल्याला माहिती आहे, पण आज जर आपण शेंडा खुडणी केला जवळपास 2 इंच 4 इंच तर आपल्याला त्याच दिवशी फवारणी करणे फार आवश्यक राहते, कारण की येणारा पाऊस हा कधी येईल आपल्याला माहित नसतो. त्याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव न झालेला बरा. तुरीचा जर आपण शेंडा खुडणी केला 45 दिवसांनी तर जवळपास 60% उत्पन्न वाढलेलं आहे. हे मला असं फारसं दिसून आलेलं आहे आणि म्हणजे आपल्या प्रयोगात आपल्याला लक्षात आलं ते. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती जेव्हा आपण मधमाशींचं जे पॉलिनेशन आहे, परागीकरण आहे, मधमाशी खूप साऱ्या पाहायला मिळतात, कारण की एवढं फुल झाड भगरगच्च फुलांनी, पिवळ्या फुलांनी भरलेलं राहते की मधमाशी खूप दुरून सुद्धा त्या पिवळ्या फुलाकडे आकर्षित होते. यानंतर मला आपल्याला विचारायचं निखिलजी की तूर लागवड नंतर सर्वात महत्वाची अन्नद्रव्य व्यवस्थापन कोणती करायला आपण हवी आहे? तूर लागवड केल्यानंतर आपण त्याची पहिले बीज उगवण क्षमता केली, बीज प्रक्रिया केली आणि तूर आपण लागवड केली. तूर पीक आपलं जवळपास 30 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला एक त्याला डोस द्यायचा आहे, म्हणजे खतांचा डोस द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला शक्य झालं तर आपण शेणखत देऊ शकतो, जवळपास अर्धा किलो. आपल्याला शेणखत जर अवेलेबल झालं नाही तर आपण बायो फर्टिलायझर मध्ये देऊ शकतो खत त्याला, म्हणजे आळवणीद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे. कारण की तूर हे द्विदल पीक आहे. द्विदल पिकाला काय पाहिजे असते की रायझोबियम पाहिजे, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर पाहिजे, त्याच्यानंतर पोटॅश मोबिलायझेशन बॅक्टेरिया पाहिजे आणि त्याला एक नत्रस पुरत पालाश ह्या असं NPK कॉन्सर्शिया बायो फर्टिलायझर पाहिजे. हे जरी आपण दिलं तर तुरीचं व्यवस्थापन योग्यरित्या होते. आणि तुरीवर आपला जे फवारणीचं नियोजन आहे, सुरुवातीला आपण नीम अर्क किंवा देशपांडे अर्काची जरी फवारणी केली, जी आपल्याला कमी खर्चामध्ये उपलब्ध होऊन जाईल निविष्ठा, तर ते सुद्धा आपण फवारणी त्याच्यावर करू शकतो. यानंतर अजून एक प्रश्न असा आहे की जमिनीतून होणारा हुमणी अळी प्रादुर्भाव यासाठी काय आपण व्यवस्थापन करायला पाहिजे आणि मर रोग नियंत्रणासाठी आपण काय करायला पाहिजे? म्हणजे शेतकरी बांधवांना हा प्रश्न असतो की कीड येते, हा मर रोग येतो, तर ह्याच्यावर त्यांनी नियंत्रण करण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? सुरुवातीला जून महिन्यामध्ये जेव्हा वळवाचा पहिला पाऊस पडतो तर कडुलिंबाच्या किंवा बाबळीच्या झाडावर छोटे छोटे भुंगेरे पाहायला मिळतात. आपल्या घराशेजारी जरी बाबळीचं झाड असेल किंवा कडुलिंबाचं झाड असेल तर तिथं भुंगेरे येतात, ते आपल्या घरी येतात, आपल्याला माहित नसतात, कारण की ते प्रकाशावर आकर्षित होतात. आपण जर आपल्या शेतामध्ये या जून महिन्यामध्ये जरी एखादं घमिलं ठेवलं, त्याच्यामध्ये एरंडीचं तेल आणि पाणी टाकून ठेवलं आणि त्याच्यावर पिवळा असा लाईट लावला, पिवळा प्रकाशाचा लाईट, तर जवळपास हुमणी अळीची भुंगेरी तिथं नियंत्रण होऊ शकते. म्हणजे आपल्याला जो प्रादुर्भाव जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जाणवतो हुमणी अळीचा, तो आता आपणच
कंट्रोल करू शकतो या महिन्यामध्ये. हा. पण सर्व शेतकऱ्यांनी जर केलं तर तो एकजुटीचा आपला संघर्ष होऊ शकतो. पण मी शेतकरी करत आहे म्हणून बाकीचे शेतकरी करत नाही, म्हणजे नुकसान त्यात माझं सुद्धा होत आहे आणि इतर शेतकऱ्यांचं सुद्धा आहे. हो. ते एकजुटीने सर्व शेतकऱ्यांनी जर केलं तर होमनी आज हद्दपार होऊ शकते. तशी पण आपण होमनी अळीची लाईफ सायकल वाढवलेली आहे. ते 365 दिवस सुद्धा होमनी अळी ऍक्टिव्ह झालेली आहे. कारण की ते कुठल्या पण झाडांच्या तंतुमय मुळावर जगणारी आहे, शेणखतात सुद्धा जगणारी आहे, कडुलिंबाचं झाड असो, बाबुळ्याचं झाड असो त्याच्यावर सुद्धा जगणारी आहे. त्याच्यामुळे ती नाहीशी झालेली नाही. त्याच्यावर जर दुसरा पर्याय म्हटलं तर बायो फर्टिलायझरमध्ये एक बॅक्टेरिया आहे जो ती पण बुरशीच आहे, मेटारायझम ॲनिसोप्ली नावाची. ही बुरशी सुद्धा होमनी अळीवर स्वतः आपलं अस्तित्व निर्माण करते आणि होमनी अळी मारते. तर शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात तूर लागवड केल्यानंतर सुद्धा दुसरी आळवणी करायची असल्यास तर स्पेशली मेटारायझम ॲनिसोप्ली या जीवाणूंची करावी, तर होमनी अळी तुमची 80% 90% पर्यंत नियंत्रणात येईल. फुल अवस्था, शेंगा अवस्था, दाणे भरणे अवस्था, तर याचं नियोजन आपण कसं करू शकतो, या अनुषंगाने आपण काय सांगाल? सुरुवातीला पीक आपलं जवळपास 60 दिवसाचं झाल्यानंतर पहिला अटॅक आपला तूर पिकावर होतो की शेंडे गुंडाळणारी अळी येतो. त्याच वेळेस जर आपण कामगंध सापळे लावले तर शेंडे गुंडाळणारी जी अळी आहे ते आपल्या ट्रॅपमध्ये त्यांचे पतंग तयार होऊन जातात, पकडले जातात. तर तिथं आपली शेंडे गुंडाळणारी अळी येणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिसारी पतंगचा अटॅक होतो. जेव्हा आपलं शेवऱ्यावर म्हणजे अंडी अवस्थामध्ये आपली तूर पीक येते तर तिथं आपलं सर्वात जास्त पिसारी पतंगचा, शेंगमाशीचा अटॅक होतो. तर ते सुद्धा आपण फवारणीकडून, जसं नीमास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, नैसर्गिक शेतीमध्ये जे आपण फवारणी करतोय त्याच्यासुद्धा आपण नियंत्रण करू शकतो. तसेच आपल्याला दुसरं नियोजन जर करतोय म्हटलं तर आपल्याला विविध प्रकारचे लाईट ट्रॅप वापर केले, कामगंध सापळे वापर केले तरी सुद्धा आपले तूर पीक नियंत्रण होऊ शकतं. त्याचबरोबर सर्वात जास्त शेतकरी काय करतात, ज्यावेळेस फुलं अवस्था असते त्यावेळेस सर्वात जास्त अतिजाहील कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे मित्रकीड तर येतच नाही पण मधमाशी सुद्धा येत नाही. मधमाशीला दुरून स्मेल गेला तरी त्या शेतात येत नाही. फुल अवस्थामध्ये साधीसुधी एखादी नीमर्क, दशपन्नी फवारणी केली आणि तशीच ते कंडिशन राहू दिली तर मधमाशी सुद्धा, आज जर तुम्ही दशपन्नी अर्क किंवा निमास्त्राची फवारणी केली तर आजच मधमाशी तुमच्या शेतावर येऊन मेल फुलाचं रूपांतर फिमेलमध्ये करून सर्वात जास्त तुमचं उत्पन्न वाढ करू शकते. पण बरंच काही शेतकरी वर्ग त्याच वेळेस सर्वात जास्त फवारणी करतोय, म्हणजे फुलगळ नाही झाली पाहिजे, बोरान वापरतात, त्याच्यामुळे अतिजाहील कीटकनाशके वापरतात, त्याच्यामुळे मधमाशी येत नाही. आणि तूर या पिकाला सर्वात जास्त मधमाशींचं पॉलिनेशन महत्वाचं आहे. हवेमार्फत सुद्धा मेल फिमेल तूर पिकाला पॉलिनेशन होतं, पाण्याच्या संपर्कातून सुद्धा पॉलिनेशन होतो. पण सर्वात जास्त जो बार खाली गळलेला राहतो म्हणजे तूर पिकाचा, तर तो सर्वात जास्त मेल या कळीचा बार खाली गळलेला राहतो आणि फिमेल कळीतून आपलं शेंगेमध्ये रूपांतर झालेलं असतं. तरी पण त्यावेळेस फार कमी अत्यंत जाहील कीटकनाशकांचा वापर करू नये. त्याच्यामुळे आपल्याला मधमाशी संवर्धन होईल, मधाचं पोळं सुद्धा नॅचरली खायला मिळेल, मित्रकिडी सुद्धा संवर्धन होतील आणि तूर जी आहे आपल्याला फार पौष्टिक गुणधर्मांनी भरलेली आपल्याला खायला मिळेल. अरे वा. आमचे जे शेतकरी बांधव आहेत किंवा नव शेतकरी आहेत, जे युवा शेतकरी आहेत, त्यांना आपण या अनुषंगाने काय सल्ला द्याल? माझा सल्ला हाच राहील की आपण सुरुवातीला समाधानी म्हणूनच काम करायला पाहिजे, एक शेती आनंदी म्हणूनच काम करायला पाहिजे. कारण की शेती ही एक श्रमजीवी झालेली नाही आहे. शेतीला आधारित आपण 2 ते 3 उद्योग तरी करायला पाहिजे. त्याचबरोबर सर्वात जास्त जर आपल्याला भर द्यायचा असेल तर आपण कुठलं जरी बियाणं लावलं तर आपल्या बियाण्यातून रोग नाही पसरत, पण आपल्या जमिनीतून रोग सर्वात जास्त त्या बियाण्यावरती पसरत आहे. तर आपल्याला आधी जमीन बलवान बनवायची आहे, जमिनीतलं ऑर्गॅनिक मॅटर वाढवायचं आहे, जमिनीची सुपीकता वाढवायची आहे. तर हेच जर आपण वाढवलं, मातीवर सर्वात जास्त आपण जर भर दिला, माती जर आपण सकस केली, बलवान केली, तरच आपण कुठले पण त्याच्यामध्ये पीक घेऊ शकतो आणि जे सरासरी आपण उत्पन्न घेत होतो त्याचं उत्पन्न सुद्धा आपलं वाढू शकतं आणि उत्पादन खर्च आपला फार कमी होऊ शकतो. तरच शेतकरी स्वतः आत्मनिर्भर बनू शकते, स्वावलंबी बनू शकते आणि स्वतःचा माल स्वतः विक्री करू शकतो. खूप साऱ्या ज्या आपल्याला योजना आहेत त्यांच्या योजनांचा आपल्याला अंमलबजावणी करता येईल. निखिलजी, आज आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी दिलखुलास बातचीत तूर लागवड तंत्रज्ञान या विषयावर केली आणि त्या विषयाची माहिती पण दिली. तर मी आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आणि व्यक्तिशः आपली खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात
कार्यक्रमात तूर लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या विषयावर निखिल मधुकर तेटू, मुक्काम पोस्ट कुर्हा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं, तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि गजानन भुसकुडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.